11वं इंद्रिय हे मन आहे. आणि हे मन कर्मेंद्रिय पण म्हटलं जातं, ज्ञानेंद्रिय पण म्हटलं जातं, दोन्हीकडे आहे ते मन. आणि ज्ञानोबांनी तर छान त्याचा आपण आधी वाचूया की मन कसं आहे. रजोगुणाचं बळ धरलेलं यांनी, ते बुद्धीच्या बाहेर अहंकाराच्या उरावर अशा बुद्धी व अहंकार यांच्यामधील जागेत बळकट होऊन बसले आहे. त्या चांचल्याला मन हे नाव व्यर्थच आहे. वास्तविक पाहिलं तर ती एक मूर्तिमंत कल्पनाच आहे. मन ही कल्पनाच आहे. आपल्याला दिसतं का आपलं मन? कुठे जर शोधायला गेलो माझं मन कुठे आहे दाखवा बरं, दिसत नाही. म्हणजे ती कल्पनाच आहे. त्या मनाच्या संगतीने वस्तूला जीवदशा प्राप्त झाली आहे. जे प्रवृत्तीला मूळ आहे, कामाला ज्याचे बळ आहे, जे अहंकाराला अखंड चेतवते, जे इच्छेला वाढवते, आशेला चढवते, मन हे अर्जुना भयाचे संरक्षण जे करते ते मनच आहे. द्वैत जेथे उत्पन्न होते, ज्या योगाने अविद्या बलवान झाली आहे, जे इंद्रियांना विषयात ढकलते, जे आपल्या संकल्पाने सृष्टी बनवते व लागलीच विकल्पाने मोडते आणि मनोरथाच्या उतरंडी उतरते, रचते, जे भ्रांतीचे कोठार आहे, जे वायुतत्वाच्या आतला गाभा आहे व ज्याने बुद्धीचे द्वार झाकले आहे, अर्जुना ते मन होय, यात काही अन्यथा नाही. किती सुंदर समजावून सांगितलं आहे की मनाला 6वं इंद्रिय पण म्हटलं आहे आणि 11वं पण म्हटलेलं आहे. आणि आम्ही जे एक पुस्तक वाचतो आहे अनघाताईंकडे, त्याच वाचतात ते, म्हणजे आम्हाला समजावून सांगतात. काय बरं पुस्तक, वृत्त्यंतर प्रकाश असं त्या पुस्तकाचं नाव आहे. वृत्त्यंतर प्रकाश, सुहास पेठेंचं पुस्तक आहे ते. शास्त्रज्ञ होते ते, आणि त्याच्यामध्ये आपली वृत्ती कशी बदलायची याचा अभ्यास आहे. आणि त्याच्यामध्ये काही सूत्र दिलेली आहेत, आणि ती सूत्र फार अवघड आहेत म्हणजे ती, पण ठीक आहे, आमचं सध्या ते वाचन आणि मनन अभ्यास थोडासा चाललेला आहे. तर त्याच्यामध्ये अनघाताईंनी आम्हाला सांगितलं होतं की मन या विषयावर लिहून आणा, कोणाला काय काय सुचतं. तर आत्ता आपण ज्ञानेश्वर माऊलींनी मन या विषयाबद्दल काय सांगितलं ते वाचलं. आता मी काही लिहिलं आहे ते तुम्हाला थोडंसं वाचून दाखवते. इथे मन आलं आहे म्हणून, की मन म्हणजे काय. मन खरं तर 2च अक्षरांचा शब्द आहे, परंतु इतका व्यापक आहे की त्याच्याबद्दल काय लिहावं, या मनाबद्दल अतिशय गुंतागुंतीचं, अतिशय सूक्ष्म असं हे मन आहे. आणि जेवढं सूक्ष्म आहे तेवढं विशाल पण आहे. क्षणात इथे असतं तर क्षणात तिथे असतं, असं आपलं हे मन आहे. आणि मनाचा अभ्यास करायचा असं आम्हाला त्या पुस्तकात सांगितलेलं आहे की तुमच्या मनाचा अभ्यास करा, तुमच्या मनावर लक्ष ठेवा. मग मनाचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं, तर वारंवार मनामध्ये सद्विचारांचं चिंतन करायचं, म्हणजे मनाचा अभ्यास करायचा. की माझ्या मनामध्ये काय बरं विचार आले, वाईट आले का, मग नाही, हे विचार येता कामा नये. मग नेहमी माझ्या मनात सद्विचारच आले पाहिजे, चांगले विचारच आले पाहिजे. लोकांच्या कल्याणाचे विचार माझ्या मनामध्ये येतात का, भगवंताचे विचार माझ्या मनात येतात का, असं चिंतन करणं म्हणजे मनाचा अभ्यास करणं. मग संत या मनाला तर माकडाची उपमा देतात. माकड कसं या झाडावरून त्या झाडावर, इकडे तिकडे सतत नाचत असतं, एका जागी बसत नाही, तसं आपलं मन आहे. अतिशय चंचल आहे आपलं मन, आणि प्रमाथी आहे, अतिशय दृढ आहे, कठीण आहे, बलाढ्य आहे, आणि वाऱ्यासारखं पण आहे. वारा कसा एका ठिकाणी थांबत नाही, तसं आपलं मन आहे. सगळ्यांना अनुभव याचा. आणि त्यासाठी त्याला अभ्यास कर सांगितलं. कोण भगवंतानी सांगितलं अभ्यास आहे ना तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. कारण अर्जुनाने विचारलं होतं ना, चंचलमी मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम. चंचल हे माझं मन, कसं काय मी त्याला आवरू. भगवंत सांगतात अभ्यास कर. मग मनाचा अभ्यास करायचा, मनावर लक्ष ठेवायचं. किती अवघड काम आहे. सध्या तो प्रयत्न चाललेला आहे, पण अजून तरी काही जमलेलं नाही आहे, पण चालू आहे. मग या मनामध्ये आपण अनेक कल्पना करत असतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला सुखदुःख निर्माण होतात, मनामुळेच निर्माण होतात. मग कल्पना करणं बंद करा असं सांगतात. मग नामदेवराय म्हणतात कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, ती संत मंडळी सुखी असो. कल्पना करायची नाही. मग ठीक आहे, मग काय करायचं, संकल्प करायचा. आता त्यांनी सांगितलं संकल्पवादी काय म्हणतात, संकल्पानुसारच हे सगळं जग निर्माण होतं. मग चांगला संकल्प करायचा. मग संकल्प, मग सकाळी उठायचं, मी संकल्प केला समजा
की मी सकाळी उठणार, नामस्मरण करणार, असा संकल्प केला. मग सकाळी उठले, नामस्मरण केले. किती वेळ? मग थोडा वेळच मन परत माझं इकडे तिकडे भटकायला लागलं. मनाचा स्वभावच आहे तो. मनामध्ये आपल्या अनेक वृत्ती निर्माण होतात, मग मन त्याच्या मागेच धावायला लागतं. म्हणून मग नामाचीच वृत्ती निर्माण व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायचं? सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः. 9व्या अध्यायात सांगितलं ना की सतत नामाचीच वृत्ती जर आपल्या मनात उठत राहिली तर मनाला तशी सवय लागेल आणि मग ते इकडे तिकडे जाणार नाही. 5 मिनटं थोडासा वेळ होईल आपल्याला, पण सांगते मनाबद्दल. मन कितीही जरी चंचल असले तरी त्याची एक गोष्ट फार चांगली आहे. हे सगळं संतांनी सांगितलेलं आहे बरं का. मग संत काय सांगतात की त्याला जर परमार्थाची गोडी लागली तर ते तेथे चिकटून बसतं. मग अगदी ते मुंगळा कसा त्या गुळाला चिकटून बसतो आणि मग ते अर्धा तोडला तरीसुद्धा तो निघत नाही तिथून. तुटतो तो, पण त्या गुळाला तो सोडत नाही, इतका तो चिकटून बसतो. तसं मन आहे. लाचावले मन लागलीसे गोडी, ते जीवा न सोडी ऐसे झाले. म्हणजे इतकं ते लाचावून जातं. मग त्याला जर एकदा परमार्थाची गोडी लागली की ते तिथे चिकटून बसतं आणि मग लाचावले मन लागलीसे गोडी. हा अनुभव सगळ्या संतांनी घेतलेला आहे आणि म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. मनाला संयमित करण्याचा नामस्मरण हा एक चांगला उपाय आहे. सतत नामस्मरण केल्याने चित्तशुद्धी होते. काय फायदा होतो नामस्मरणाने? तर आपल्या मनातले वाईट विचार सगळे निघून जातात आणि चांगले विचार येतात. आपल्यावर भगवंताची कृपा होते आणि आपले मन नामात गढून जाते. हे नामानेच साध्य होते आणि मन ताब्यात ठेवण्यासाठी मनच आपल्याला मदत करते, दुसरं कोणी नाही. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. म्हणजे त्या मनाला आपल्या बंधाला मनही कारण आहे, मनच कारण आहे, आणि आपल्या मोक्षाला मनच कारण आहे. म्हणजे मी बांधलेली आहे का मी मुक्त आहे हे माझं मनच ठरवतं आणि मनच आपल्या बंधाला कारण आहे, मोक्षाला कारण आहे. म्हणजे नामस्मरण करण्याच्या आधी तो परमेश्वर कसा आहे, त्याचं रूप कसं आहे, त्याचं महात्म्य काय आहे, त्याचा प्रभाव काय आहे, हे सगळं मला माहीत पाहिजे. आणि ते माहीत असेल तर मग माझ्या मनात भक्ती निर्माण होईल, माझ्या मनात श्रद्धा निर्माण होईल आणि मग ते नामस्मरण जे आहे ना ते योग्य पद्धतीने होईल, त्याचा उपयोग होईल. पण आपण सामान्य माणसं काय करतो? सतत नामस्मरण करू शकत नाही, कारण आपल्या मनामध्ये अनेक वृत्ती असतात, कामक्रोध आहेत, षड्रिपू आहेत, त्यामुळे आपल्या वृत्ती नेहमी बदलत असतात. मग मन भरकटतं. त्याप्रमाणे मग इंद्रिय काम करायला लागतात. जसं माझं मन म्हणेल तसंच माझी इंद्रिय काम करतात. मन हे इंद्रियांचा राजा आहे. मनाबद्दल पाहतोय ना, मन कसं आहे? इंद्रियांचा राजा आहे. मनापुढे इंद्रियांचं काहीच चालत नाही. एकनाथ महाराज तर म्हणतात की काळ हा सर्वांचे भक्षण करणारा आहे. आत्ता आपण काळवाद्यांचं मत पाहिलं, ते हेच होतं. पण मनापुढे त्याचे काहीच चालत नाही. म्हणजे मन इतकं दृढ आहे, इतकं बलाढ्य आहे की ते काळाला सुद्धा एखाद्या वेळेस काळाच्याही पुढे जातं. मन शस्त्राने तुटत नाही, पाण्यात विरघळत नाही, अग्नीत जळत नाही, आकाशात शून्यरूप होत नाही, असं आपलं मन आहे. किती अवघड आहे बघा मन आपलं. मनाला जर ताब्यात आणायची असेल तर त्याला शत्रू करावे. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला आवडली नाही तर मग त्या मनाकडे लक्षच देऊ नये की नाही, मला नाही ऐकायचं आहे तुझं. त्याची उपेक्षा करावी, त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. पण त्याच्यामुळेही काही होत नाही. मग काय करावं? मग त्या मनाला मित्र करावं. मग त्याला अंजारावं, गोंजारावं, त्याच्याशी गोडगोड बोलावं. आणि म्हणून रामदास स्वामी काय म्हणतात? मना सज्जना, सज्जन म्हटले त्यांनी. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, जरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. म्हणजे त्याच्याशी मैत्री करावी. मग शांत बसवावं त्याला आणि त्याला आपली सुखदुःख सांगावी मनाला, बरं का. मग त्याला सांगावं की परस्त्री कशी वाईट असते, परद्रव्य कसं वाईट असतं, परनिंदा कशी वाईट असते, क्षुधा, तृषा, शीत, उष्ण, मान, अपमान ही द्वंद्वे कशी आपल्याला दुःख देणारी असतात, इंद्रियांची वृत्ती कशी अनावर होते, त्यामुळे जीवाला कसे समाधान होत नाही, हे सगळं मनाला नीट समजावून सांगावं. आणि हे जर मनाला समजले तर मनात खरा विवेक निर्माण होतो आणि मग त्या मनामध्ये तीव्र वैराग्य निर्माण होतं. हे जर मनाला पटलं, मन बुद्धी अहंकार, बुद्धीला पण पटायला पाहिजे, आणि मगच मनच मनाचे निवारण करते.
म्हणजे सांगतात ना की जसा एखादा चोर आहे त्यालाच तिजोरीचा संरक्षक नेमायचं. म्हणजे आम्ही लहानपणी नाही का आपले मॉनिटर आपल्या वर्गामध्ये एखादा गडबड करणारा खोड्या करणारा मुलगा असेल तर बाई काय करायच्या, त्यालाच मॉनिटर करायच्या की तू आता सगळ्यांवर लक्ष ठेव बरं का, सगळ्यांची नावं लिहून ठेव, कोण दंगा करतंय. आता हा स्वतःच दंगा करणारा, आता ह्याला इतरांवर लक्ष ठेवायचं म्हणजे याला शांत बसावं लागतं. तसं त्या मनाला मॉनिटर करायचं आणि मग ते सरळ होतं. तसं आपल्या मनाशी मैत्री करायची, मग त्या स्वतःच ते दुर्गुण नाहीसं करतं. असं हे मन भगवंताच्या नामाला सोडून मग क्षणभरही राहत नाही, अखंड हरीच्या नामाचं स्मरण करतं. आणि मग त्याच्या मनात म्हणजे मनामध्ये कल्पना पण येत नाहीत, विकल्प पण येत नाहीत, अंतरंग आपोआपच पालटायला लागतं आणि गुरुवचनावर त्याचा विश्वास बसायला लागतो. आणि मग निंदा, द्वेष, मान, अपमान हे सगळे मनाचे दुर्गुण आपोआप नाहीसे होतात आणि मन नेहमी आनंदी राहतं. आता आपण जे हे पुस्तक वाचतोय, वृत्त्यंतर प्रकाश आम्ही वाचतोय म्हटलं ना, त्याच्यामध्ये हेच सगळं सांगितलं आहे. वृत्ती पालटायला सांगितली, वृत्ती पालटायची. मग वृत्तीचा पालट होतो म्हणजे मग आधी मनात पालट झाला पाहिजे म्हणजे वृत्तीमध्ये पालट होतो. आता मनाचीच एक गोष्ट आहे ती सांगते आणि मग थांबते की एकाने काय केलं, आपल्या अंथरुणामध्ये दाभण खोचून ठेवलं आणि तो झोपला बरं का रात्री. मग रात्री ते अंगाला टोचलं, मग त्याला असं वाटलं की आपल्याला सापच चावला की काय, आणि त्या भीतीने तो मरूनच गेला. म्हणजे इतकं भयानक त्याला की मन त्याचं की मनामध्ये त्याला ते टोचलं, त्याला असं वाटलं आपणच दाभण टोचून ठेवलं हे तो विसरला. म्हणजे त्याच्या मनाने काय घेतलं की मला साप चावला आणि तो त्या ठिकाणी तत्क्षणी मरून गेला. आणि त्याच्याच उलट दुसरी गोष्ट अशी आहे की एकाच्या पाठीला प्रत्यक्ष साप चावला होता आणि पाठीत काय रुतलं म्हणून त्याने मित्राला विचारलं. तो मित्र चांगला होता, तो म्हणाला अरे काही नाही, काटा रुतला असेल आणि तो मी काढून टाकतो असं म्हणून त्या मित्राने असं काहीतरी केलं, तो काटा काढला. आता मनाला सापाची शंकासुद्धा आली नव्हती, त्याने विश्वास ठेवला मित्रावर की काटा रुतलाय आणि तो निघाला आणि ही गोष्ट तो विसरून पण गेला. आणि पुढे पुष्कळ दिवसांनी काय झालं की मित्राने त्याला खरा प्रकार सांगितला की अरे तो काटा नव्हता, तर तो साप चावला होता तुला. तेव्हा त्या सापाचं विष चढून त्या शंकेनेच तो मरून गेला. म्हणजे तात्पर्य काय की मन जसा संकल्प करते तसा प्रत्यक्ष परिणाम घडून येतो. आणि म्हणून मनाला नेहमी सकारात्मक विचारांची सवय लावायची. मी आनंदी आहे, मी निरोगी आहे, मी देवानी दिलेले एक सुंदर जीवन जगत आहे, परमात्मा माझे रक्षण करतो आहे, हे सगळं आपल्या मनाला सांगावं. आणि तोच या विश्वाचा करता आहे, धर्ता आहे, मग त्याचे माझ्याकडे सुद्धा चांगले लक्ष आहे असा नेहमी विचार करावा. फार सुंदर. आणि मग आता एकनाथ महाराजांचा एक अभंग आठवतो, तो म्हणते आणि मग मी थांबते की आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, सकल जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तुपाहे संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, गुरुकृपे त्याचा नाश झाला. अशा प्रकारे हे आपलं मन असतं. मनाचा सुंदर अभ्यास या ठिकाणी आपण बघितला. म्हणजे आता पुढच्या वेळेस उरलेलं आपण अभ्यास करूया. आता या ठिकाणी मी थांबते. 7 मिनटं तुमची जास्त घेतलेली आहेत, त्याबद्दल क्षमा मागते आणि आपणा सर्वांना नमस्कार करते, परमेश्वराला नमस्कार करते आणि या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.